श्री गुरुचरित्र अध्याय 29. श्री गणेशनमा श्री सरस्वतीनमा श्री माता पिताय नमा. नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा निरोपिलीसी. भस्म महात्म्य श्री गुरुसी पुसले त्रिविक्रम भारतीने. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी भस्म महात्म्य मज पुससी. एकचित्त करुणी मानसी सावधान ऐक पा पूर्वांपरी कृत युगी. नामदेव म्हणजे योगी प्रसिद्ध गुरु तो जगी. वर्तन होता भूमीवरी शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी. गृहदारादी वर्जुनी काम क्रोधादी तेजुनी. हिंडत होता महिवरी संतुष्ट निस्पृह असे मौनी. भस्म सर्वांगी लावणी जटाधारी असे मुनी. वल्कल वस्त्र व्याघ्राजीन ऐसा मुनी भूमंडळात. नाना क्षेत्री असे हिंडत पातला क्रौचारण्यात. जेथे नसे संचार मनुष्य मात्राचा तया स्थानी असे एक ब्रह्म राक्षस भयानक. मनुष्यादी जीवानेक भक्षितसे परेसा. ऐशा गुरवनात वामदेव गेला हिंडत. ब्रह्म राक्षस अवलोकित आला धावणी भक्षवया. ब्रह्म राक्षस शुधाक्रांत आला असे भक्षू म्हणत. करा करा दात खाता मुख पसरून जवळ आला. राक्षस येता देखोनी वामदेव निशंक घरी मनी. उभा असे मान्यानी पातला राक्षस तया जवळी. राक्षस मनी संतोषत ग्रास बरवा लादत म्हणत. भक्षवयाकांक्षा बहुता येऊन धरिला लिंगोनी. आलिंगिता मुनीश्वरासी भस्म लागले राक्षसासी. झाले ज्ञान तयासी जाती स्मरण जन्मांतरीचे. पातक गेले जळुनी राक्षस झाला मान्यानी. जैसा लागता चिंतामणी लोह सुवर्ण केवी होय. समस्त मिळती कामना दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शना. स्पर्श होता श्री गुरुचरणा पापा वेगळा होय नर. ऐसा पापिष्ट राक्षस होता मुनीचा अंग स्पर्श. गेली शुदा तृषाक्रोश झाला ज्ञानी परेश. राक्षस ज्ञानी होऊनी लागला मुनीश्वराचे चरणी. त्राही त्राही गुरु शिरोमणी तू साक्षात ईश्वर. वामदेव म्हणे तयसी तुवा कवनाचा कवन वंशी. आईसा गोरठाई वससी मनुष्य मात्र नसे ते ठाई. ऐकोनी मुनीचे वचन ब्रह्म राक्षस करी नमना. विनवितसे कर जोडून ऐक त्रिविक्रमा मुनिराया. म्हणे राक्षस तये वेळी आपणासी ज्ञान झाले सकळी. जाती स्मरण अनंत काळी पूर्व परिचय स्वामी. पूर्व जन्म पंचविसी होतो राजा यवन देशी. दुर्जय नाम आपणासी दुराचारी वर्तवल जाना. म्या मारिले बहुत लोक प्रजेसी दिदले दुःख. स्त्रियावरील अनेक राज्यामध्ये करुनिया. समस्त राजे जिंकोनिया आणि स्त्रिया धरुनिया. एक एक दिवस भोगनिया त्याचे ठेवले अंतर्गृहासी. विप्र होते माझे देशी ते जाऊन राहिले अनेक दोषी. जाऊन आणि त्यांचे स्त्रियांशी भोगे आपण उन्मत्तपणे. वर्तता येणे परी देखा वेदिष्ट झालो लक्ष्माधिका. परराष्ट्र राजे चालून ऐका राज्य हारिले स्वामिया. ऐसे परी आपणासी मरण झाले परेसी. नेले दुती यमपुरासी मज नरकामध्ये घातले. देवांची सहस्र वर्ष देखा 10 वेळा फिरवले ऐका. पितृसहित आपण देखा नरक भोगले येणे परी. पुढे जन्मलो प्रेतवंशी विद्रूप देही परेसी. सहस्र शिश्वे अंगासी लागती असती परेसा. येणे परी दिव्य शत वर्षे कष्टलो बहु सुधारते. पुनरपी पावलो यमपंत अनंत कष्ट भोगिले. दुसरा जन्म आपणासी व्याघ्र जन्म जीवहिंसी. अजगर जन्म तृतीयसी चौथा झालो लांडगा. 5वा जन्म आपणासी ग्राम सुकर परेसी. 6वा जन्म झालो कैसा सरडा होऊनी जन्मलो. 7वा जन्म झालो शान 8वा जंबुक मतिहीन. 9वा जन्म आरोही हरणा. 10वा झालो ससाना देखा. मरकट जन्म 11 गाडी झालो 12 जन्म 13वा मुंगूस. वायस झालो 14 जंबुवंत झालो 15 रान कुकुट मी 16 जन्म झालो परेस. पुढे नेले अवधारी 17 जन्मे आपण. गर्दभ झालो अक्षयीन मार्जर्वनी संभवून आलो स्वामी 18शी. 19वे जन्मासी मंडूक झालो परेसी. कासव जन्मेसी विशतीसी 21वा. मत्स्य झालो
21वा मत्स्य झालं, 22वा जन्म थोर झालो तस्कर उंदीर, दिवंत झालो मी बधीर, उलक जन्म 23वा जन्म चतुर्विशतीसी झालो कुंजर तामसी, पंचविशंती जन्मासी ब्रह्म राक्षस आपण देखा, तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी, तुझी दर्शन महिमा कैसी, स्पर्श होता ज्ञान झाले ऐसे म्हणता राक्षसासी, वामदेव सांगे संतोषी, भस्म महिमा हे ऐशी, माझे अंगीची परेसा, सर्वांग माझे भक्तांची भस्मांकित, तुझे अंग लागले कवचित, त्याने झाले तुझ चेत, ज्ञान प्रकाश शत जन्मांतरीचे, भस्म महिमा परंपार परिभ्रमादिका गोचर, याची कारणे कर्पूर गौर भूषण करी सर्वांगी, जरी तू पुससी आम्हासी, सांगेन दृष्टांत परेसी, आम्ही देखील दृष्टीसी, अपार महिमा भस्माचा विप्रयिक द्रविड देशी, आचारहीन परेसी सदारत शूद्रिनीसी, कर्मभ्रष्ट वर्तत होता, समस्त मिळून विप्रयाती, तया द्विजा बहिष्कारिती, माता पिता दाईच गोती, तेजित त्यासी बंधुवर्ग, ऐसा पापी दुराचारी, तस्कर विद्येने उदरभरी, आणि स्त्रियांशी व्यभिचारी, उन्मत्तपणे परेसा, वर्तत ऐसे एके दिवशी, गेला होता व्यभिचारासी, तस्कर विद्या करिता निशी, वदिले त्यासी एके शूद्रे, वधूनिया विप्रासी, ओढून नेले तेची निशी, टाकिले बैरग्रामासी, अगोरस्थळी परेसा, शान एक ते नगरी, बैसला होता भस्मावरी, शुदाक्रांत अवसरे, गेला हिंडत प्रेत गाणी, देखून तया प्रेतासी, गेला श्वान भक्षवयसी, प्रेतावरी बैसून हर्षी, शुदा निवारणा करीत होता, भस्म होती श्वानाचे पोटी, लागले प्रेताचे लालाटे, वक्षस्थळ बाहुवटी, लागले भस्म परेसा, प्राण तेजिता द्विज्वर, नेत होते यम किंकर, नाना परी करीत मार, यमपुरी नेताती, कैलासपुरीचे शिवदूता, देखून आले ते प्रेत, भस्म सर्वांगी उजळीत, मनती ते कवने नेले, याते योग्य शिवपुरा, केवी नेले ते यम किंकरे, म्हणून धावती वेग वक्त्रे, यम किंकरा मारावया, शिवदूत देता देखुनी, यमदूत जाती पळोनी, तया द्विजाते सोडून गेले आपण यमपुरा, यम मने शिवदूतांसी, का मारेले माझ्या किंकरासी, हिरोनी घेतले पापियासी, केवी नेता शिव मंदिरा, ऐकून यमाचे वचना, शिवदूत सांगते विस्तारून, प्रेत कपाळी लांछन, भस्म होते परेसा, शिवदूत वचन ऐकून, यमधर्म गेला परतोना, आपुले दूता पाचारून, सांगतसे परेसा, यम सांगे आपुले दूता, भूमीवरी जाऊन आता जे कोण असतील भस्मांकित, त्याचे तुम्ही न आणावे, वामदेव म्हणे राक्षसासी, या विभूतीची महिमा असे ऐशी, आम्ही लावितो भक्तीसी, देवाधिका दुर्लभ, ऐकून वामदेवाचे वचन, ब्रह्म राक्षस करी नमना, उद्धारावे जग जीवना, ईश्वर तुची वामदेवा, या भस्माचे महिमान, कैसे लावावे विधान, कवन मंत्र उद्धारुना, विस्तारुनी सांगा मद, वामदेव म्हणे राक्षसासी, विभूतीचे धारण मद पुससी, सांगेन आता विस्तारेसी, एक चित्ते ऐकपा, पूर्वी मंदार गिरी पर्वती, क्रीडेसी गेले गिरिजापती, कोटी रुद्रा दिगणासहिती, बैसले होते ओळंगेसी, नाना परीच्या गणांसहित, बैसला शिव मूर्तिमंत, सिंहासन रत्नखचित, सप्त प्रभावळींची, आयुष सिंहासनावरी, बैसला ते त्रिपुरारी, कोटी सूर्य तेजसरी, भासत तसे परेसा, बाळ नेत्र ज्वाळमाळा, संवर्तार्गी जटामंडळा, कपाळी चंद्र षोडश कळा, शोभतसे सदाशिव, तक्षक देखा वामकर्णी, वासुकेसे कानी दक्षिणी, तया दोघांचे नयन नीलरत्न परी शोभतसे, नीलकंठ दिसे आपण नागहार आभरण, सर्वांचे करी कंकण, मूत्री काही देखा सर्पाचे या, मेखला तया सर्पाचे, चर्म परिधान व्याघ्राचे, शोभा गंती दर्पणाचे, ऐसे परी दिसत असे, एके हाती त्रिशूळ देखा, दुसरा डमरू सुरेखा, ये रे हाती खडगतिका, शोभतसे ईश्वर, पान पात्र एके हाती, धनुष बाणे कर शोभती, खडवांग फरश ये रे हाती, अंकुश करी मिरवितसे, पंचवक्र सर्वेश्वर, एक मुखाचा विस्तार, दिसतसे सालंकार, सांगे नायका श्रोते जना, शुभ्र टिळक कपाळी,
बर्वा शोभे चंद्रमौळी हास्यवदना केवळी अपूर्व देखा श्री शंकरा दुसरे मुखा उत्तरेसी शोभतसे विस्तारेसी ताम्रवर्णकारा कमळेसी अपूर्व दिसे परेसा तिसरे मुख पूर्व दिशी गंगा अर्धचंद्र शिरसी जटाबंधना केली कैसी सर्पवेष्टिता परेसा चौथे मुख दक्षिणेसी मिरवे नीलावर्णेसी विक्राळ दाडा दारुणेसी दिसतसे तो ईश्वरा मुखाहुनी ज्वाला निगती तैसा दिसे तीव्र मूर्ती रुंडमाळा शोभती सर्पवेष्टिता परेसा पाचवे असे ऐसे वदना व्यक्ता व्यक्त असे जाना साकार निराकार सगुण सगुण निर्गुण ईश्वरा ऐसा रुद्रा महाभोळा सिंहासनी आरुडाला पार्वती सहिता शोभला बैसलाचे परमेश्वरा पार्वतीचे शृंगार नाना परीचे अलंकार मिरवितसे अगोचर सर्वेश्वरी परेसा कनक चापे गोरटी मोती याचा हार कंठी रत्नखचित मुकुटी नागबंदी दिसतसे नाना परीच्या पुष्प जाती मुकुटावरी शोभती ते भ्रमरा आलापिती परिमळा लागी परेसा मोतियांची थोर जाळी मिरवितसे मुकुटा जवळी रत्ने असती जडली शोभायमान दिसत असे नाशिक बर्वे सकळ तेथे मिरवे मुक्ता फळ त्यावरी रत्ने प्रज्वळ जडे असती शोभायमान कानी तानवडे भोवरिया रत्न खचित मिरवलिया अलंकार माया लिहिल्याचे जगन्माता पीतवर्ण चोळी रेखा कुच तडतडीत शोभेनिका एका वळी रत्ने का शोभतसे कंठीहार आरक्त वस्त्र नेसली जैसे दाडिंब पुष्पवेली किंवा कुंकुमे डवरिली गिरिजा माता परेसा बाहू दंड सुरेखा करी कंकण मिरवे देखा रत्न खचित मेकळा तेखा ल्याईली असे पूर्वजे अष्टमीच्या चंद्रा सारिखा मिरवे कपाळी टिळका जायचा त्रिपुरुंड टिळा शुभ्र जायचा मोती यांचा परेसा नाना परिचय अलंकार अनेक परिचय शृंगार कौन वर्णू शके पार जगन्माता अंबिकेचा ऐसा शंभू उमे सहित बैसलाचे सभेत 33 कोटी परिवार सहित इंद्रचा भाव गळेसी उभे समजता सुरवर देव ऋषी सनत कुमार आले ते वेग वक्त्रे तया ईश्वर सभेसी सनत कुमार तये वेळी लागतसे चरण कमळी साष्टांग नमना बाळे विनवितसे शिवासी जय जय जी उमाकांता जय जय जी शंभू विश्वकर्ता त्रिभुवनी तुची दाता चतुर्विध पुरुषार्थ समस्त धर्म आपणासी स्वामी निरोपिले कृपेसी भवार्णवा तरावयाची पापशया कारणे आणि येना मादेने मुक्ती होय अल्प पुण्ये चारी पुरुषार्थ येणे गुणे अनायासे साधिजे ऐसे विनवी सनत कुमार मनी संतोषणी ईश्वर सांगत झाला कर्पूर गौर सनत कुमार मुनीसी ईश्वर म्हणे ते वेळी ऐक देव ऋषी सकळी गडे धर्म तात्काळी ऐसे पुण्य सांगेना वेदशास्त्र संमतेसी असे धर्म परेसी अनंत पुण्य त्रिपुण्यसी भस्मांकित परेसा ऋषी विनंती ऐकोनी सांगे शंकरा विस्तारुनी गोमय द्रव्य देवताग्नी भस्म करणे परेसा पुरातनीचे यज्ञस्थानी जे कासे मेदिनी पुण्य बहुत लावत शनी भस्मांकित परेसा जातादी मंत्रेसी घ्यावे भस्म तळहातासी अभिमंत्रुनी भस्मसी अग्निरित्यादी मंत्रे करुनी मस्तकेदी मंत्रेसी समर्दावे अंगुष्ठेसी त्र्यंबकादी मंत्रेसी शिरसिला विजय परेसा त्रायुषेती मंत्रेसी लाविजे ललाट भुजांसी त्यानेची मंत्रे परेसी स्थानी स्थानी लाविजे मध्यमाना मिकांगुळेसी लाविजे पहिले ललाटेसी प्रतिलोम अंगुष्ठेसी मध्य रेषा काढिजे त्रिपुंड येणे परी लाविजे तुम्ही परी करी महेश्वराचे व्रत करी वेदशास्त्रे बोलताती ब्रह्मचारी गृहस्थासी वानप्रस्थ येतीसी समस्ती लाविजे अर्षी भस्मांकित त्रिपुंड विधीपूर्वक मंत्रेसी जे लाविते बस्तीसी त्यांची महिमा अपारेसी वंद्य होय देवलोकी जरी नेणे मंत्रासी त्याने लाविजे भावशुद्धीसी त्याची महिमा अपारेसी एक चित्ते परेसा रुद्राक्षमाळा जयाचे गळा लाविला असले त्रिपुंडा टिळा अन्य पापी होय कवळा
तोही पूज्यती लोकी ऐसे त्रिपुंड महिमान सांगितले ईश्वरे विस्तारून. लावा तुम्ही सकळ जन सनत कुमारादी ऋषीश्वर हो वामदेव महामुनी सांगते से विस्तारोनी. ब्रह्मराक्षसे संतोषणी नमन केले चरण कमलासी नमन करुणी योगेश्वराची केली प्रदक्षिणा भक्तीसी. विमानाले तत्क्षणेसी सूर्यसंकाश परेसा दिव्य विमान बैसोनी गेला स्वर्गासी तत्क्षणी. वामदेव महामुनी दिदला तयसी परलोक त्रैमूर्तीचा अवतारू. वामदेव तोची गुरु करावया जगद्धारू हिंडत होता भूमीवरी येणे परी त्रिविक्रमासी सांगती श्री गुरु विस्तारेसी. त्रिविक्रम भारती हर्षी चरणांवरी माता ठेविता नमन करुणी श्री गुरुसी. निघता आपले स्थानाची झाले ज्ञान समर्थांची श्री गुरुच्या उपदेशे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार. भक्तिभावे ऐकती नर लादेचारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतुरे. श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनाम धारक संवादे भस्म महिमा वर्णन 29 श्री गुरु दत्तात्रेयान पनमस्तु श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.